वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी आणि त्या रेसिपीचं नाव आहे टोमॅटो स्टिक्स। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण इन्ग्रेडियंट जो घेतलेला आहे तो आहे 2 वाटी मैदा। 2 वाटी मैद्यामध्ये आपण ॲड करून घेतलेला आहे अर्धा वाटी रवा। अर्धा वाटी रवा ॲड करून झाल्यानंतर आपण 2 टोमॅटोची प्युरी ॲड करून घ्यायची आहे। 2 टोमॅटोची प्युरी ॲड जर आपण करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण 2 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर आपण ॲड करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ॲड करून घेणार आहोत धना पावडर। आता इथं मी सगळ्यांना ब्लॅक पावडरसुद्धा मी हाफ स्पून घेतलेली आणि कोरिएंडर पावडरसुद्धा मी हाफ स्पून घेतली होती। आता हे सर्व प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले सर्व मसाले आहेत ते पिठामध्ये मिक्स होतील आणि आपल्याला एक्स्ट्रा वॉटर टाकायची गरज नाही आहे। एवढंच जे आपण टोमॅटो प्युरी टाकलेली आहे त्याच्यामुळेच आपलं डो जो आहे तो प्रॉपरली रेडी होईल। त्यासाठी एक्स्ट्रा वॉटर टाकायची त्याच्यामध्ये काहीसुद्धा गरज नाही आहे। तर आपण आपला डो जो आहे तो रेडी करून घेत आहोत। तर लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती मेदूवड्याची अपलोड केलेली, तर जाऊन ती नक्की चेक करा। या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स माझा इंस्टाग्राम ID मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन, तर जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करून सांगा। तर इथे आपला डो जो आहे तो रेडी होत आलेला आहे आणि आपला डो जेव्हा रेडी होईल तेव्हा आपण त्याला रेस्ट करत ठेवायचा आहे ॲटलिस्ट 30 मिनिट्स, जेणेकरून तो थोडा सॉफ्ट होईल आणि आपण जेव्हा स्टिक्स बनवायला घेऊ तेव्हा जेव्हा आपण लाटणार आहोत तेव्हा आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही, खूप इझिली आपण लाटू शकतो। तर इथे आपला डो जो आहे तो रेडी झालेला आहे। आता आपण इथे त्याला लाटून घेणार आहोत। आता आपण इकडे त्याला चपातीच्या शेपमध्येच लाटून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की जो आपण डो रेडी केलेला आहे तो किती सॉफ्ट झालेला आहे। सॉफ्ट यामुळे झालेला आहे कारण की त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे। सो आता आपण त्याला चपातीच्या शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे आणि इक्वली सगळीकडून लाटून घ्यायचं आहे। बारीक प्रत्येक साईडून ती पातळ लाटली गेली पाहिजे। तर आता आपल्या चपाती आपण इथे लाटून घेतलेली आहे। तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचे आहे तुम्ही तो शेप देऊ शकता। आता इथे मी जो शेप देणार आहे तो स्टिक्सच्या शेपमध्ये असणार आहे। तर आपली चपाती इथे ऑलमोस्ट बनवून रेडी झालेली आहे। तर आपण साईड्सचे एजेस आहेत ते आपण कट करून घेणार आहोत। तर जसे मी कट करून घेतलेले आहे तसेच आपण सगळे साईड्स कट करून घेणार आहोत आणि आपण त्याला एक स्क्वेअर शेप देणार आहोत। स्क्वेअर शेप दिल्यानंतर आपण त्याला इक्वली सगळ्या पार्ट्समध्ये कट करून घेणार आहोत वर्टिकली। तर आता इथे मी ज्या प्रकारे कट करून घेते त्या प्रकारे आपल्याला स्टार्ट टू एंडपर्यंत कट करून घ्यायचं आहे इक्वल साईजमध्ये। आणि आपले जे स्टिक्स आहेत ते जास्त मोठेसुद्धा नाही बनवायचे आहेत कारण जेव्हा आपण तळणार आहोत तर त्याचे शेपसुद्धा चेंज होतात, त्यामुळे आपण ह्याला अजून छोट्या पीसेसमध्ये कट करणार आहोत। तर आपण इथे वर्टिकली कट करून तर घेतलेलं आहे, तर आपण मधून त्यांना एकदा कट करून घ्यायचं आहे जेणेकरून ते जास्त मोठेसुद्धा राहणार नाहीत आणि आपल्याला तळतानासुद्धा जास्त प्रॉब्लेम येणार नाही। तर इथं आपण कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मी किती साईज आणि केवढी साईज ठेवलेली आहे स्टिक्सची। तर एका साईडला मी तेल गरम करत ठेवलं होतं, तर आपलं तेल आता गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण एक एक करून आपले जे टोमॅटो स्टिक्स आहेत त्या तेलामध्ये ॲड करून घेणार आहोत। ॲड करून झाल्यानंतर आपण लो टू मीडियम फ्लेमवरती त्याला फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून ते क्रिस्पी आणि क्रंची होतील। आणि वरून तुम्हाला नंतर तुम्ही त्याच्यावरती मीठ आणि मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता आणि नंतर खाऊ शकता, त्यांनीसुद्धा एक छान अशी टेस्ट येते। तर इथे लाईट गेल्यामुळे अंधार आलेला आहे, पण आपले टोमॅटो स्टिक्स आहेत ते रेडी झालेले आहेत आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।